श्री स्वामी समर्थ. मनाचे मन. अनुभव कथा. श्री स्वामी समर्थ. आपण आपली उपासना आपापल्या परीने करत असतो. आपले मालक ते आपल्याकडून करून घेत असतात. आपण ती श्रीचरणी वेळोवेळी समर्पितही करत असतोच. पण ते म्हणतात ना, मन चित्तीने ते वैरी न चित्ती. माझी उपासना मान्य होत असेल का? ती माझ्या माऊलीपर्यंत पोहोचत असेल का? एक ना दोन कित्येक प्रश्न उत्पन्न होतात. किमान माझ्यासारख्यांच्या मनात तर होतातच. मग नैसर्गिक प्रक्रिया. मी उत्तर शोधायला निघतो. शेवटी ज्याने प्रश्न निर्माण केला त्यानेच उत्तरही द्यावे ही प्रार्थना करून थकून जातो. माझी माऊलीही माझी काळजी घेत मला उत्तर देते. असे काहीसे हल्लीच घडले. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुका सज्जनगडावरून भिक्षा दौऱ्यावर निघणार होत्या. यावेळेस प्रथमच त्यांचे आगमन दुबईत होणार होते. आम्ही सर्व दुबईकर अत्यंत आनंदात आणि उत्साहात तयारी करत होतो. पण माझे मन साशंक होते. ते अशासाठी की काही अपरिहार्य कारणामुळे मला पादुकांची सेवा करता येणार नव्हती. मन आणि शरीर पूर्वतयारी करण्यात गुंतले होते. पण तो विचार आला की पोटात गोळाई. माझ्या मालकांनी मला दिलेली ही शिक्षाच असणार. माझी लायकीच नाही त्या श्री पादुकांची सेवा करण्याची. एक ना दोन कित्येक प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला उत्तर होते आणि ते मला ते झिजवत होते, जिवे मारत होते. जसजसा श्री पादुका येण्याचा दिवस जवळ येऊ लागला तसतसे माझे मनोधैर्य जवळजवळ शून्याजवळ जाऊन पोचले. रोज मालकांना मी गळ घाले, विचारे, माऊली काय चूक झाली ती तरी कळू दे. कोण नाही रे मला तुझ्याशिवाय. तूच असे तोंड फिरवलेस तर कुठे जाऊ. पण काही नाही, सगळे जैसे ते होते. श्री पादुका रात्री दुबई विमानतळावर पोहोचणार होत्या. काही रामदासी दिग्गज अगोदरच दुबईत येऊन धडकले होते. अचानक त्या दिवशी दुपारी त्यातील एक ज्येष्ठ मला म्हणाले, तुमची गाडी घेऊन जाऊ रात्री एअरपोर्टला. पायाखालची जमीन सरकणारच होती. पण त्यांना लगेच म्हटले, ही गाडी माझी नाही, मालकांची आहे. त्यांनी मनात येईल तेव्हा आणि तशी वापरावी. रात्री एअरपोर्टला पोहोचलो. माऊली गाडीत बसली. काही दुबईकर एअरपोर्टला आले होते. त्यांच्याबरोबर मलाही श्रीपादुकांचे दर्शन घडले. दंडवत घातला. श्रीपादुकाबरोबर सज्जनगडावरील 2 रामदासी होते. त्यापैकी एक जे मुख्य होते ते मी निघताना मला म्हणाले, राहुलजी उद्या 6ला काकड आरतीला भेटू. कधी घरी जातो आणि मालकांच्या समोर हंबरडा फोडून त्यांच्या कुशीत शिरतो असे झाले होते आणि तसे केलेही. त्यानंतर माऊलीने अशी काही कृपा करून सणसणीत उत्तर दिले की विचारूच नका. कधी फुले आणण्यासाठी माझी निवड माऊली करे, तर कधी प्रवचनाला सर्व ज्ञानी जणांना पोहोचवण्यासाठी आणि आणण्यासाठी कामगिरी माझ्यावर सोपे. मी हरकून गेलो होतो. बरं, रोजची काकड आरती, आलेल्या श्रेष्ठ भक्तजनांची सेवा दररोज पदरात पडतच होती. कृपा कृपा म्हणतात ती ह्याहून काय वेगळी असणार. पण नाही, माऊलींचे प्रेम, तिची माया, तिची कृपा मला समजण्या एवढा मी नक्कीच पात्र नाही. पण खरी गोम पुढेच आहे. एका दुपारची गोष्ट. आरती आटपली होती. दर्शनार्थींची जास्त वर्दळही नव्हती. मी माऊलींच्या श्रीचरणाकडे पाहत बसलेलो. अचानक विचार आला. म्हटले, लायकी नाही देवा, पण ह्या पादुका मला माझ्या मस्तकावर घेता आल्या तर. तसे मी त्या 2 संत रामदासी बुवांना म्हटले, ही पाहूया. असे उत्तर आले आणि मी काय समजायचे ते समजलो. आहे त्यात समाधानी मानायची वृत्ती माझ्यात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होणार होते. पादुका निघण्याचा आदला दिवस. दुपार उलटायला झाली होती. मी जमिनीवर बसून श्रीचरण न्याहाळत बसलेलो. तेवढ्यात आवाज आला, या, हातपाय धुवून घ्या. सज्जनगडावरून पादुकाबरोबर आलेले रामदास गुरुजी आज्ञा पिले. मी वर पाहिले. मस्तकावर घ्यायच्या आहेत ना. मी पळालो. खरे तर बाथरूमपर्यंत जाईतोवर माझे गाल अश्रूंनी भिजले होते. आता काय, फक्त हातपाय धुवायचे बाकी होते. पटकन सगळं आटपलं आणि गुरुजींसमोर हजर झालो. त्यांनी मला समोर बसवले आणि सगळे माझ्या मनासारखे घडले. माझ्या मस्तकावर श्रीचरण थोडा वेळ का होईना पण विसावले. मी मान खाली घालून 7व्या आसमंतात पोहोचलेलो. सगळे अनुभवले ते इथे लिहू शकत नाही. घरी आलो. रात्री मालकांसमोर बसलो. विचारले, देवा का का? अरे कितीही कृपा, जीव तीर्थी तुटतो रे.
तू एवढे करतोस आणि मी काहीच आणि कुठेच पोहोचू शकत नाही. अगतिक आहे, करंटा आहे रे, पण तुझा आहे. एकच मागणे, माझी सेवा वाढवून घे अजून अजून. डोळे उघडले. माऊली मंद हसत असावी, जणू म्हणत होती, पोरा, माऊली म्हणतोस ना मला, मग तुझी काळजी मला नाही तर कोणाला असणार? झोप आता, सकाळी काकड आरतीला वाट पाहतो. सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की आपली माऊली आपल्यावर बारीक लक्ष ठेवून असते. आपल्याला लागलेली सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्ट तिच्यापासून लपलेली नाही. कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.